प्रदीप अवचार तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। बघा आपल्याकडे एक प्रश्न आहे राज्यसेवा 2016चा। तर प्रश्न काय म्हटलेला आहे, फिल इन द ब्लँक स्पेस विथ द मोस्ट सुटेबल अमॉंग द गिवन ऑप्शन्स। म्हणजे काय की एक वाक्य दिलेलं आहे, त्या वाक्यामध्ये जे आहे ना एक रिकामी जागा दिलेली आहे आणि त्या रिकाम्या जागेत आपल्याला योग्य ते ऑप्शन जे आहे ना भरायचं आहे। ठीक आहे, तर वाक्य काय मित्रांनो की द मॅटर कुड इझिली हॅव बीन रिझॉल्व्ड बट नायदर हिज फ्रेंड्स नॉर ही डॅश रेडी फॉर एनी कॉम्प्रोमाइज। आता याच्यात काय करायचं आपण माहिती आहे काय, बघा द मॅटर कुड इझिली हॅव बीन रिझॉल्व्ड। आता या वाक्याचा पहिल्यांदा टेन्स वर्ड का टेन्स कुठला आहे माहिती आहे, ही घटना झालेली आहे म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्स वाला वाक्य आहे। आता याच्यामध्ये तर आपल्याला काही भरायचं नाही, त्यामुळे हा प्रॉब्लेम नाही आहे। प्रॉब्लेम पुढच्या वाक्यात काय म्हटलेलं आहे, बट। बघा आता हे बट जे आहे ना हे काय यूज झालेलं आहे वाक्यात, ॲज अ कंजंक्शन यूज झालेलं आहे। कंजंक्शन म्हणजे काय की दोन वाक्य जोडणारा शब्द। मग वाक्यामध्ये काय येते, सब्जेक्ट तर येते आणि सब्जेक्ट आलं तर वर्ब येणार आहे, बरोबर आहे। आता बघा इथं बट नंतर काय आलं, नायदर आलेलं आहे, नंतर हिज प्रोनाउन आलेला आहे। आता हिज जे प्रोनाउन आहे ना हे सिंग्युलर आहे आणि काउंटेबल आहे। सिंग्युलर साठीच यूज होते। मी आधीच काय सांगितलं, ज्या वाक्यामध्ये नायदर नॉर असेल, सब्जेक्टमध्ये नायदर नॉर असेल तर क्रियापद हे नेहमी काय येते, एकवचनी येते। मग आपल्या ऑप्शनमध्ये एकवचनीवाले आपल्याला हेल्पिंग वर्ब शोधायच्यात। कुठले कुठल्या बघा, इज आहे हेल्पिंग वर्ब एकवचनीवाला, वाज आहे, त्याच्यानंतर जे आहे ना आर हे प्रेझेंटवालं अनेकवचन आहे त्यामुळे हे कट होते, आणि वर जे आहे पास्टवालं अनेकवचन आहे हेल्पिंग वर्ब त्यामुळे ते पण कट होते। आपल्याला चेक काय करणं आहे माहिती आहे का, आपल्याला बघा घटना तर झालेली आहे, इथं रिकाम्या जागेत सिंग्युलर वर्ब येणार आहे। मग जर का सिंग्युलर वर्ब असेल तर हे सिंग्युलर वर्ब कुठला आहे हे बघावं लागेल आपल्याला। आता पहिल्यांदा तर हे बघा, हे घटना पूर्णपणे झालेली आहे। मग जर का घटना झालेली आहे तर आपलं जे आहे ना झालेल्या घटनेवालंच हेल्पिंग वर्ब येणार आहे, म्हणजे प्रेझेंटवालं येणार नाही, इज येणार नाही आहे सिंग्युलर हेल्पिंग वर्ब घेतलं तर इथं काय येणार आपलं हे वाज येणार आहे। म्हणजे वाक्य काय होणार, ही वाज। इज का नाही येणार, कारण की ही घटना पूर्णपणे कंप्लीट झालेली आहे, म्हणून वाक्य कसं होणार, नायदर हिज फ्रेंड नॉर ही वाज रेडी फॉर एनी कॉम्प्रोमाइज। एवढं साधं सरळ वाक्य आहे, फक्त आपल्याला चेक करताना एवढं बघायचं आहे की आपण वाक्य काय वाचतो, काय आन्सर देतो आणि काय करायला पाहिजे। एवढं जरी केलं ना आपला आन्सर हे बरोबर येते। धन्यवाद माझा व्हिडिओ बघितला।